discuss about 12th class lesson 1.4 Big Data, Big Insight. या लेसन मध्ये आपल्याला बिग डेटा विषयी माहिती सांगितलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेसनला. व्हॉट इज बिग डेटा? द बिग डेटा याचा अर्थ काय? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. आपल्या जी जीवन पद्धती आहे आपली लोकांची सर्व ती अफेक्टेड आहे. कशामुळं? बिग डेटामुळं. म्हणजे बिग डेटाचा यूज केल्यामुळं आपल्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा बदल घडवून आलेला आहे. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuit, you name it, and everything has changed 360 degree. आपल्या ज्या सवयी आहेत, फूड हॅबिट्स आहेत किंवा हेल्थ केअर आहे, त्यानंतर ट्रॅव्हलिंगच्या आपल्या ज्या प्रवासाच्या गोष्टी आहेत, सायंटिफिक पर्स्यूट आहे किंवा आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये पाहतो त्या सर्व गोष्टी 360 डिग्रीच्या स्पीडनं चेंज झालेल्या आहे, बदललेल्या आहे. तर हे सगळं कशामुळे झालं? तर बिग डेटाच्या यूजमुळे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर. आपल्याकडे असणारा जो मॅसिव्ह मोठ्या प्रमाणावरचा डेटा आहे हा खरोखर मोठ्या प्रमाणाचं आश्चर्यकारक असं काम करतो. फ्रेंड्स, मित्रांनो, डू यू नो व्हॉट्स हॅपन व्हेन वी लाईक पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, व्हिजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन परचेस और वॉच व्हिडिओज. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का म्हणते, किंवा जेव्हा आपण फेसबुकवर एखादी इमेज वगैरे पोस्ट करतो किंवा एखादी इमेज व्हॉट्सअपवर पोस्ट करतो, शेअर करतो किंवा एखाद्या वेबसाईटला जेव्हा आपण व्हिजिट करतो, भेट देतो किंवा ऑनलाईन काहीतरी आपण परचेस करतो, मीन्स जेव्हा आपण काहीतरी खरेदी करतो किंवा एखादा व्हिडिओ जर आपण पाहत असू तर काय घडतं? Yes, whatever activity we do online is recorded, monitorized and analyze. जेव्हा केव्हा आपण ॲक्टिव्हिटी करतो, ऑनलाईन कृती करतो, म्हणजे त्या सर्व ज्या कृती आहेत त्या कृती रेकॉर्ड केल्या जातात ऑनलाईन किंवा त्याचे ॲनलाइज केले जाते, म्हणजे परीक्षण केले जाते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. आणि मोठ्या प्रमाणाचा अमाऊंट या डेटामध्ये कलेक्ट केला जातो, गोळा केला जातो. लेट्स मी गिव्ह यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आता मी तुम्हाला एक कल्पना सांगतो की त्या डेटा कशा प्रकारे कलेक्ट केला जातो. बिग डेटा कॅन बी petabyte or exabyte of data consisting of billions to trillions of record of millions of people. म्हणजे हे बेटाबाइट्स और एक्झाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन्स अँड एक्झाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्वांटिलियन. म्हणजे असंख्य कोट्यावधी लोकांचे जे रेकॉर्ड आहे डेटा यूज करण्याचे, हे डेटा यूज करण्याचे जे बिलियन्स अँड ट्रिलियन्स लोक काय करतात, लोक डेटा यूज करतात. तर ह्या सर्व याचे रेकॉर्ड्स या पेट्या बाईट्स आणि एक्झाबाईट्स मध्ये कलेक्ट केलेले असतात. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले डेटा युजेस, किंवा फॉर एक्झाम्पल आहे वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा और सो ऑन. उदाहरण म्हणून इथे दिलेलं आहे, एखादी वेबसाईट असो, सेल्स असो ऑनलाईन, किंवा कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर असो, किंवा सोशल मीडिया असो, किंवा मोबाईल डेटा जो आपण मोबाईलमध्ये यूज करतो, यामधून खूप सारे काय केले जाते, तर बिलियन्स अँड ट्रिलियन्स रेकॉर्ड कलेक्ट केले जाते. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॅल्यू. आता जो डेटा The data available to industries and companies is enormously increasing in value. आता जो डेटा इंडस्ट्रीजकडे किंवा मोठमोठ्या कंपन्यांकडे अवेलेबल असतो, तो इन्क्रीजिंग मीन्स वाढत जातो. कशामध्ये? इन व्हॅल्यू, व्हेरिएशन, व्हेलोसिटी, व्हेरॅसिटी अँड व्हॅल्यूमध्ये. तो व्हॅल्यू मीन्स
त्याचा जो वेग आहे, व्हेरिएशन भिन्नता आहे किंवा होलॅसिटी आहे, सत्यता आहे किंवा व्हेरॅसिटी किंवा व्हॅल्यू आहे, मूल्य आहे त्याची, हे सर्व इन्क्रीजिंग वाढत वाढत जातात. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट so massive that it challenge the current computing technology, and hence big data analysis is used to give insight that were previously incomprehensible. तर जो सच बिग डेटा, हा जो बिग डेटा आहे हा इझी आहे, वापरण्यासाठी आपल्याला चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आपण कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात यूज करतो. बिग डेटा त्याचं एनालिसिस करते आणि परीक्षण केले जाते आतमध्ये. आणि बिग डेटा analysis is complex process of examining large and varied data set or big data to uncover information. आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणाची माहिती जर उपलब्ध करून घ्यायची असेल किंवा एखाद्या गोष्टीचं कॉम्प्लेक्स परीक्षण करायचं असेल, तर अशा वेळेस बिग डेटाचा काय केला जातो, यूज केला जातो. सच ॲज हिडन पॅटर्न, अननोन correlations, market trends and customer preference. आता बिग डेटाचा इन्फॉर्मेशन कशाची कलेक्ट करतात, तर हिडन पॅटर्न, अननोन कॅरिलेशन, मार्केट ट्रेंड्स आहे, मार्केटमध्ये जो चढ उतार आहे किंवा कस्टमरचं प्रेफरेशन कशावर आहे, पसंती कशावरची आहे, तर अशा प्रकारे बिग डेटामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आता खूप मोठ्या प्रमाणात ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात काय करतात, तर डेटा यूज केले जातो. इन्युरेबल ॲडव्हान्टेज, हेन्स द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि त्यापासून खूप मोठ्या प्रमाणाचा बेनिफिट, फायदा त्यांना होतो. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर. आता खूप साऱ्या इंडस्ट्रीज अशा आहे की त्यांचे कॉम्पिटिटरच्या पेक्षा त्या कशा आहे, अधिक समोर गेलेल्या आहेत. स्पर्धात्मक दृष्ट्या जर आपण विचार केला तर त्या इतर इंडस्ट्रीजपेक्षा खूप वेगवान आहेत किंवा खूप लवकर त्यांची प्रोग्रेस झालेली आहे. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन the amount, it is not the amount of data that is important but what the organization do with the data is what matter. म्हणजे फक्त डेटाची अमाऊंटच ही मौल्यवान नाही, इम्पॉर्टंट महत्त्वाची नाही, तर ऑर्गनायझेशन त्याच्यासोबत त्यावर काय माहिती गोळा करतात हे सुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. यानंतर या लेसनमध्ये युजेस ऑफ बिग डेटा सांगितलेले. युजेस मीन्स होते वापर काय आहे बिग डेटाचा. तर फर्स्टली वी सी अ लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजे लोकेशन मीन्स जी ठिकाण आहे ते ठिकाण शोधण्यासाठी बिग डेटाचा यूज केला जातो. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. बिग डेटाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय म्हणजे शोधून काढू शकतो किंवा ट्रॅकिंग करू शकतो एक्झॅक्ट लोकेशनचं, एक्झॅक्ट ठिकाणाचं एक्झॅक्ट ठिकाण आपण शोधून काढू शकतो. युअर GPS अँड गुगल मॅप मेक्स यूज ऑफ बिग डेटा. आपण ज्या मोबाईलवर ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅपचा यूज करतो, तर त्या गुगल मॅपमध्ये सुद्धा बिग डेटाचा वापर केला जातो. विथ जिओग्राफिक positioning and a radio frequency identification sensor, we get the real time data about traffic. आपण जे जिओग्राफिक पोझिशनिंगचा यूज करतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा यूज करतो कशासाठी, तर रिअल टाइम ट्रॅफिकचा रिअल टाइम काय आहे किंवा ट्रॅफिक आहे का एखाद्या मार्गावर किंवा वाहतूक कंजंक्शन ऑन पर्टिक्युलर रूट, म्हणजे एखाद्या मार्गावर ट्रॅफिक किती आहे, एखाद्या वाहनाचा वेळ काय आहे हे ठरवण्यासाठी आपण बिग डेटाचा यूज करतो. इन्फॉर्मेशन द रूट इज क्लोज, एखादा मार्ग बंद आहे का, और इफ इज वन वे रूट किंवा तो वन वे आहे का हे समजण्यासाठी, किंवा अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज, किंवा एखाद्या एरियावर जर ॲक्सिडेंट वगैरे असेल तर हे सर्व आपल्याला बिग डेटाच्या यूजमुळे आपल्या मोबाईल फोनवर बसल्या ठिकाणी कळू शकते. You can plan your own route according to the travel time. तुम्ही तुमचं नियोजन आखू शकता
कशाद्वारे? बिग डेटाद्वारे, की ओन जो रूट आहे तुमचा मार्ग आहे अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम. तुम्ही जर तुमचा एखादा प्रवासाचा वेळ निश्चित करून तुम्ही तुमचं नियोजन करू शकता. और ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स किंवा तुमच्या मालाची वाहतूक करू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. जर तुम्ही एखाद्या ऑनलाईन जर एखाद्या मालाची देवाणघेवाण करत असाल तर तुम्ही ते एक्झॅक्ट त्या गुडची किंवा त्या मालाची लोकेशन सुद्धा हॅक करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड, किंवा एखाद्या माल हा कशा पद्धतीत आहे किंवा कशा स्थितीमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला बिग डेटाच्या यूजमुळे कळते. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport. आणि ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे वाहतुकीच्या साधनामध्ये काही रिस्क वगैरे असेल तर हे सुद्धा कंपनीला कळण्यासाठी बिग डेटाचा यूज केला जातो. इम्प्रूव्ह स्पीड रिलायबिलिटी इन द डिलिव्हरी, किंवा मालाची जे देवाणघेवाण आहे किंवा त्याची स्पीड वेग हा वाढवायचा असेल तर कशाचा यूज केला जातो? तर बिग डेटाचा यूज केला जातो. त्यानंतर सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. आपला वेदर म्हणजे हवामान कसं आहे हे सुद्धा सांगण्यासाठी बिग डेटाचा यूज केला जातो. देअर आर वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जागतिक पातळीवर सर्व देशांनी आपले जे सॅटेलाइट आहे हे पृथ्वीभोवती आहेत त्यांचे सॅटेलाइट. तर ह्या सॅटेलाइटद्वारे किंवा सेन्सर बोर्डाद्वारे आपल्याला वेदरचं वातावरण कसं राहणार आहे हे समजते. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि यापासून कंटिन्युअसली खूप मोठ्या प्रमाणाचा बिग डेटा यूज केला जातो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आपल्याला वातावरण कसं राहणार, हवामान कसं राहणार हे समजण्यासाठी यामुळं मदत होते. वेदर पॅटर्न गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लूड, अर्थक्वेक, सुनामी इटीसी. आता आपण वेदर पॅटर्न आपल्याला माहीत असल्या कारणानं आपण नैसर्गिक कोणकोणत्या आपत्ती आपल्यावर येणार आहे, जसे फ्लूड्स आहे, पूर आहे, किंवा अर्थक्वेक, भूकंप किंवा सुनामी जर येणार असेल तर आपण आधीच काय करतो? आपलं संरक्षण करू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. म्हणजे आपण आधीच आपलं संरक्षण करू शकतो, किंवा जेवढी गरज आहे तेवढं आपण काही म्हणजे उपाययोजना सुचवू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. आपण ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करत असतो. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी इन नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आणि पाण्याची आपल्याला नैसर्गिक स्रोत जो आहे पाणी, याचं जे अवेलेबल आहे आपल्याला त्या अवेलेबल उपलब्ध पाण्यामध्ये आपण आपलं प्रेडिक्ट म्हणजे त्याला कशा पद्धतीनं अजून जास्त उपयोगी बनवू शकतो हे आपण शोधून काढू शकतो. तर यानंतरचा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहूया. तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पार्ट 2 ची लिंक मी तुम्हाला या पार्ट 1 च्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पार्ट 2 मध्ये.